नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष चकोर. मित्रांनो, आर-टी-आय बद्दल तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल. ज्यांना आर-टी-आय बद्दल माहिती नाहीये, त्यांच्यासाठी पुढे व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघूया. याशिवाय आमचं आर्टिकल सुद्धा आहेत वेबसाईटवरती, तेही तुम्ही बघू शकता. त्याची लिंक व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आर-टी-आय बद्दल म्हणजेच राईट टू एज्युकेशन याबद्दल तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल, तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. ती म्हणजे तुमच्या घरात जर लहान मुलं असतील आणि त्यांचं तुम्हाला आर-टी-आय अंतर्गत शाळेत ॲडमिशन घ्यायचं असेल, तेही फ्रीमध्ये, तर तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची प्रोसेस आता सुरू झाली आहे आणि याची अंतिम मुदत 30 एप्रिल 2024 म्हणजेच याच महिन्याच्या 30 तारखेपर्यंत आहे. त्यामुळे 30 तारखेच्या अगोदरच तुम्ही अर्ज करा. अर्ज करण्यासाठी गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही वेबसाईटवरती जा. अगोदर सर्व सूचना वाचा. सूचना खूप महत्त्वाच्या आहेत. त्या सूचना वाचून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमचा मुलगा किंवा मुलगी याचा आर-टी-आय अंतर्गत ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही जेव्हा वेबसाईटवरती येत आहे, तेव्हा इथे ऑनलाईन ॲप्लिकेशनचं एक ऑप्शन दिसेल. येथे तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. हा फॉर्म भरायचा आहे. यात नंतर सर्व माहिती तुमच्यासमोर ओपन होईल. पण त्या अगोदर पालकांसाठी काही सूचना आहेत, त्याही वाचून घ्या तुम्ही. यासाठी इथे ही PDF फाईल डाउनलोड करायची किंवा तुम्ही इथे ऑनलाईन सुद्धा वाचू शकता. त्या PDF फाईलद्वारे काय काय नवीन सूचना आलेल्या आहेत. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही PDF फाईल ओपन होईल. यामध्ये सर्व सूचना दिलेल्या आहेत की कशा प्रकारे मुलांचं 1 किलोमीटर परिसराच्या आत असणाऱ्या शाळांमध्ये ॲडमिशन होईल किंवा तुम्ही राहत असलेल्या 1 किलोमीटरच्या परिसराच्या आत सरकारी शाळा किंवा अनुदानित शाळा नसेल, तर मग त्यांचं ॲडमिशन इतर शाळेत म्हणजेच प्रायव्हेट शाळेतही आर-टी-आय अंतर्गत होईल. याबद्दलची सर्व माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर इथे खाली पालकांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत, त्याही तुम्ही वाचून घ्या. खूप महत्त्वाच्या आहेत. त्यातील महत्त्वाची म्हणजे 1 किलोमीटर ते 1 ते 3 किलोमीटर या अंतरावर शाळा निवडत असताना कमाल 10 शाळा निवडाव्यात. तसेच एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. म्हणजेच एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास ते रद्द होतील, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. यानंतर महत्त्वाचं आहे, ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30/4/2024 पर्यंत आहे. म्हणजेच याच महिन्याच्या 30 तारखेपर्यंत, हेही लक्षात ठेवा. आणि 30 तारखे अगोदरच तुम्ही अर्ज भरा. यानंतर एक महत्त्वाची सूचना अशी आहे की निवासी पुरावा म्हणजेच ॲड्रेस प्रूफ म्हणून आता गॅस बुक हे रद्द करण्यात आलंय. म्हणजे गॅस बुक आता ग्राह्य धरण्यात येणार नाही, ही महत्त्वाची माहिती आहे. पण बँकेचे पासबुक मात्र ॲड्रेस प्रूफ म्हणून चालणार आहेत, पण ते राष्ट्रीयकृत बँकेचे असावे, इथेही सूचना दिलेल्या आहेत. तर वेबसाईटवरती दिलेल्या या सर्व सूचना तुम्ही काळजीपूर्वक वाचा. आर-टी-आय बद्दल इतर माहितीसाठी आमच्या वेबसाईटवरती आम्ही एक आर्टिकल सुद्धा लिहिलेत. marathijn.com या आमच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला आर-टी-आय अंतर्गत खाजगी शाळेत फ्री शिक्षण घेण्यासाठी सर्व माहिती, हाऊ टू अप्लाय फॉर आर-टी-आय ॲडमिशन फ्री स्कूल एज्युकेशन इन महाराष्ट्र, अशा प्रकारचं एक आर्टिकल दिसेल. या आर्टिकलमध्ये तुम्हाला सर्व प्रकारची माहिती भेटेल. इथे आर-टी-आय अंतर्गत 25% जागा राखीव, तसेच कोण अर्ज करू शकतं आणि आवश्यक कागदपत्रे, तसेच कोणत्या शाळेत प्रवेश घेऊ शकतो, तसेच आर-टी-आय अंतर्गत कसा अर्ज करू शकतो, यासाठी लागणारे डॉक्युमेंट वगैरे आणि निवड कशी होते, ही सर्व माहिती तुम्हाला या वेबसाईटमधील आर्टिकलमध्ये मिळून जाईल. यासाठी हे आर्टिकल बघण्यासाठी आमच्या वेबसाईटवरती योजना या कॅटेगरीमध्ये हे तुम्हाला आर्टिकल मिळेल. तसेच इथे तुम्ही सर्च बॉक्समध्ये आर-टी-आय टाईप केलं तर इथे हे आर्टिकल तुम्हाला मिळून जाईल. तर अशा प्रकारे तुमच्या घरातील लहान मुलांचं आर-टी-आय अंतर्गत फ्रीमध्ये शाळेत ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही वेबसाईटवरती ऑनलाईन अर्ज करू शकता. आर-टी-आय बद्दल ही एक महत्त्वाची अपडेट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करा आणि इतरांनाही शेअर करा. तसेच तुम्हाला इतरही माहिती हवी असेल तर या व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा. पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या कमेंटच्या म्हणजेच प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.